न्यू आर्ट्स महाविद्यालयात श्री दत्त दिंडीचं स्वागत. श्री दत्त दिंडी सोहळा निंबळक आयोजित निंबळक ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे कनिष्ठ महाविद्यालय अहिल्यानगर इथं आगमन झालं. प्राध्यापक संजय जाजगे यांनी आपल्या प्रास्ताविकात वारकरी दिंडीची पार्श्वभूमी सांगितली. आता बरेचसे महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, हे इथं आलेले आहेत. आपण दिंडी सालावाप्रमाणे दरवर्षी दिंडी या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रण देत असतो. आणि आमच्याकडून म्हणण्यापेक्षा आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये माझे सहकारी बांधव आहेत. पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे दिंडीसाठी. आणि आमची पद्धत अशी असते, आम्ही दिंडी चालकांना विचारतो. आता मारुती त्याला साक्षीदार आहे, महाराज आहे, तर तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? फक्त त्यांनी माईक सांगितला, कधी कॉर्डलेस सांगितला, कधी बटन माईक सांगितला, कधी गॅसची शेगडी सांगितली. जे तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे आपल्याकडे दान देणारे लाखोनी लोक आहेत, पण आमच्या या प्राध्यापकांच्या सुरुवातीपासूनच्या भावना आहेत. म्हणजे आम्ही दिंडीचा जर इतिहास पाहिला, काही जुन्या मंडळीला सर्व माहिती आहे. दत्तवानासारखे असतील किंवा मारुती यांच्यासारखे असतील. साधारणपणे 9 वर्षापूर्वी आपण गावात एक श्रीदत्त दिंडी सोहळ्याचं एक रजिस्ट्रेशन केलं महाराज. त्या रजिस्ट्रेशनमध्ये राजीव कोतकर, मी असेल, गोवर्धन आबा असतील, दत्तवाना असतील, अशा सर्व मंडळींनी रजिस्ट्रेशन केलं. आणि अगदी सुरुवातीला केली सर. पहिल्याच वर्षी आम्ही इतके कष्ट घेतले. मग त्या रूटला जा, ते पंक्ती ठरवा. आता आपले पोरे सर म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, त्यांचे वयाही उलट टेंभुर्णीला, आपली काही मंडळी जाते टेंभुर्णीला, त्यांच्याकडे आम्ही त्याच्या अगोदर 10-15 पंक्ती दिलेल्या होत्या. त्यांना म्हणलं आता व्यायच नाही ना, म्हणलं त्यांना नाही म्हणता नाही आलं. तर तिथे एक आपली पंक्तीची सोय त्यांनी केली. कारवाळ्याला एक आमचे प्राध्यापक होते, मला त्यांच्याकडे एक सोय केली. वाटेफळा आमच्या पाटलांकडे सोय केली. असे फार खरतर याच्यामधून आपण ही सुरुवात केली. कॉलेजला मात्र आपण पहिल्या-दुसऱ्या वर्षापासून यायला लागलो. आणि 1 वर्ष तर दुसऱ्या वर्षी आपण इथून वाटेफळला गेलो. आणि वाटेफळमध्ये मी आमच्या संस्थेचे सहसचिव मुकेश दादामुळे, न्यूयॉर्कचे प्राचार्य डॉक्टर लावडे सर, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर तांबे सर आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर देशपांडे सर, या सगळ्यांना तिथे निमंत्रित केलं. आणि अक्षरशः वाटेफळ ते याच्यापर्यंत रुई छत्तीशीपर्यंत पायी आम्ही सर्वजण गेलो. आपल्याला माहीत असेल, आपल्या कैलासवासी गेलेले काही होतं त्यावेळेस त्यांनी सगळं संचलन केलं. त्यांनी नाचायला सुद्धा लावलं सर्व प्राचार्य. तर अशा पद्धतीचं आमच्या वतीने आम्हाला जेवढे सहकार्य करता येईल, या कॉलेजच्या वतीने आम्ही सहकार्य करतो. परंतु यावर्षी आपण भेट स्वरूपामध्ये काही देण्यापेक्षा मी बोललो, महाराजांशी बोललो, बाकीच्यांशी बोललो, तर ते म्हणलं सर आता आपल्याला मागच्या 2 वर्षापूर्वी आपण 4 गुंठे जागा पंढरपूरमध्ये साधारण 20-20 लाख रुपये खर्च करून ती जागा घेतली सर. आणि त्याचं बांधकाम सुरू केलं. आणि बांधकाम म्हणजे कोणतं मंदिर वगैरे नाही, की आपण जे जातो, वारकरी असतील, भक्त असतील, किंवा आमच्या निवास कॉलेजचे कोणी शिक्षक असेल, यांना पंढरपूर मध्ये गेल्यानंतर राहण्यासाठी एक भव्य अशी वास्तू आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्या नियोजनासाठी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रुपये 21,000चा रोख रक्कम या निमित्त आज आम्ही आपल्या वतीने देत आहोत. आणि आमचे चांगले समजून करतो की सगळ्यांची रक्कम त्यांनी महाराजांना सुपूर्द करावी. त्याचबरोबर तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं की सर्व विठ्ठल भक्त वारकऱ्यांच्या आगमनानं आमचं महाविद्यालय भक्तिमय झालंय. आम्ही भक्तिरसात न्हावून निघालो आहोत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे आगमन झालेलं आहे. मी आमच्या संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला वंदन करतो की आपण पंढरपूरला निघालेला आहात. आणि या दिंडीसाठी मी शुभेच्छाही देतो आपल्याला की आपला प्रवास हा चांगला हो, सुखकारक हो. खरं तर आता गणेशने सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्राचं दैवत
आपल्या सगळ्यांचं दैवत असणारे विठ्ठल पांडुरंग या देवतेची या ज्यांना आपण परमदैवत मानतो अशा दैवताची आपल्याला आस लागलेली असते. दर्शनाची आपण कधी जातो त्या भक्ती मार्गात आपण जुळलेलो असतो, बुडालेलो असतो. आपल्याला दुसरं या काळात काहीच सुचत नाही. आपण पूर्णपणे विठ्ठलमय झालेलो असतो. महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाचं परमदैवत म्हणजे आपले विठ्ठल पांडुरंग. दिवस रात्र आपल्याला दिंडीमध्ये हात ध्यास असतो. खरं तर या दिंडीमधनं अनेक गोष्टी म्हणजे माणसं शिकत असतात. आता बघा ना, सगळे इसळत तिपळत मधले वेगवेगळ्या याच्यातले जातीचे धर्माचे सगळे असे लोक एकतेचा संदेश आपल्याला मिळतो. त्याचबरोबर आपण पायी जातो, पायी प्रवास करतो. इथं जाताना आपली एक शिस्त असते. आता सुद्धा आपण पाहतो की संदीप महाराजांनी एक शिस्त या दिंडीला खूप छान लावलेली आहे की साड्या, त्याचबरोबर आपले जे पंचे आहेत, झेंडे आहेत, त्यातून एक शिस्तप्रिय आपल्याला वातावरण मिळतं. याचबरोबर आपण रोजच्या जीवनामध्ये वावरताना रोजचे सगळे टेन्शन, रोजची चिंता हे सगळं बाजूला ठेवतो आणि या भक्तीमध्ये आपण राहून निघतो. हा आनंद जो आहे, हा आनंद कधीच कुठे भेटत नाही. इथं गरीब श्रीमंत हा भेदाभेद नाही. इथं वारकरी म्हणून सगळे एकसारखे असतात आणि सगळे एकसारखे आहेत. ही खरी मोठी शिकवण या दिंडीतून मिळते. आणि खरं तर माणसाच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय असतं तर आनंदी राहणं, प्रसन्न राहणं. आणि तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे ना, सर्व मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या ज्या सिद्धी आहेत, सगळं जे अवगत करायचं आहे ते कुठं आहे तर मनाची प्रसन्नता. आणि खरं तर मनाची प्रसन्नता जी आहे ती या दिंडीमध्ये मिळते. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज या संतांनी या महाराष्ट्राला एक विचार दिला की जनसेवा हीच ईश्वर सेवा त्यांनी मांडली. लोकांमध्ये देव पाहिला, माणसांमध्ये देव पाहिला की ईश्वरही दिसतो असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणून ही संत परंपरा आपण जोपासण्याचं काम संदीप महाराज, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य बोटकर साहेब, गाडगे सर हे करत आहेत. आणि आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ या दिंडीमध्ये सहभागी झालेला. त्याचबरोबर हरिभक्त पारायण संदीप कळसे महाराज यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयानं केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या दिंडीचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य प्राध्यापक अनिल आठरे, उपप्राचार्य श्रीमती कल्पना दारकुंडे, पर्यवेक्षक प्राध्यापक सुभाष गोरे आणि प्राध्यापक संजय जाजगे यांनी केलं. या प्रसंगी हरिभक्त पारायण संदीप महाराज कळसे यांचा महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य बाळासाहेब सागडे यांनी सत्कार केला. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच निंबळकचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोतकर यावेळी उपस्थित होते. या दिंडीमध्ये सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन भक्तिरसाचा आस्वाद घेतला. महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी दिंडीत पायी चालण्याचा आनंद घेतला. पायी दिंडीत सहभागी असलेल्या सर्व वारकऱ्यांना चहा आणि अल्पोपहार सुनील लेंडकर यांच्या वतीने देण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश भगत यांनी केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर.